अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगली? उम्मीद करताय बेस असाल, आम्ही पण बेस आहो। आता ही गाडी एस टी पकडायची ना, दाबोलला निघालो ते तिला दम लागलो काय ॲक्च्युली काय झालं, गाडीचा टाईम जायलो हे जायचो आणि आम्ही लोक अजून घरातच होतो। ते धावत धावत जात आहे 11:15च्या गाडीला। आज आम्ही दाबोलला जाता भाव फेरी बोटला फिरिया। येस, फेरी बोटला फिरिया जाता भाव। तुम्ही आता दाबोलशी बघा, आम्हाला फेरी बोट खतेन येतं आहे। तुम्ही ब्लॉगवर पुरे बनवून द्या आणि छोटंसं सफर तुम्हाला आम्ही फेरी बोटचं दाखव। छोटीशी जर्नी आहे आणि ॲक्च्युली मला मग याद येत होतं फेरी बोटला फिरियाला, का की आमच्या साईडला पडत नाही ना फेरी बोट। त्या साईडला गुहागर तालुक्यातून जायचं असला तेच फेरी बोट यूज होते। बघून ती काय काही 2 वर्षात तरी झाली असेल फेरी बोटला बसली आला। त्यांना बोलू चला ना फेरी बोटला फिरवा ना आज मला। तर मला चला काय नाही, तुमच्या संगत आम्ही थोडेसे लम्हे पेश करू आमचे व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून राहा। आणि 11:15ची गाडी येईल, चला चला बेगून चला। चला, अल्लाह तुम्हाला सलामत ठेव, आबाद ठेव। हां, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बघा कशी गाडी एस टी पकडायसाठी धावतोय। अगं हो, गाडी येईल, तू टेन्शन का घेतास, मिळेल गाडी आपल्याला। फेरीबोट काय कंटिन्यू चालू असतात, काही खेपो असतात फेरीबोटचे। हां, ही बोल आपल्यासाठी गाडी इम्पॉर्टंट आहे। आपल्या गावात गाडी आत्ता आहे जायला आणि यायला 2 वाजता। दुसरा काय धावते बघा कशी। जा जा तू धावत असते का एकटी जाणारच, मी पण येणार आहे। कमीत कमी गाडीला धरून ते देवी हाताने एक हाताने। बरोबर आहे, बरोबर आहे, राईट। हे बघा व्ह्यूअर्स, एस टीसाठी सगळी वाट बघतात। एस टीसाठी सगळी वाट बघतात। ही बघा, ही है बस थांबा वांगणकरवाडी पंचनदी। वांगणकर उत्कर्ष मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे। पंचनदी मुंबई, मुंबई पण लिहिलेलं आहे, पंचनदी टू मुंबई। मुंबई, येस। हां, म्हणजे आमच्या पंचनदीशी डायरेक्ट मुंबईला गाडी आहे। हो मग काय, तिरी टेप आता आली गाडी। ऐका कशी बोलतात, तिरी टेप। तिरी टेप बघा, आजच्या काळात बैलगाडी बघणं मोप कठीण आहे, पण आपल्याला दिसतंय बैलगाडी, माशाअल्लाह। काय बरे आहेत ना? काय संजय भाऊ बरे आहेत ना? कुठे गेला होता? काय बाकी विशेष? मस्त मजेत मजेत ना। बापूच्या हे न्यायचं होतं ना, मला एक राईड करावा गाडीवर। कधी? समुद्रावर 2 वर्ष झाली। समुद्रावर मागे मोठं होतं ना हे तुमचं, बारकं करून टाकलं ना। ही गाडी वेगळी चारीची आहे, ते चारीची आहे। हो अचानक मागितला ना, आणि मालगाडी दुसरी आहे। मालगाडी दुसरी, हो. मला मालगाडीची राईड करावा। हे आता दिसत नाही गाड्या बैलगाड्या। संजय भाऊकडे आहे बस। चला गेलंस ना आगे लावते 12 पाणी पैसे मागे तेवढं सागर मामा ना 5 रुपये दिले। बघा, ही गाडी 10:30ला याची, 10:30 ते 11पर्यंत, पण ती आज लेट झाली आहे दाबोलला जायची गाडी। बहरहाल लेट ते लेट आईली त्याला दुरुस्त। खूप लेट झाली आहे आणि मी जी धावत आयलो आहे तुम्ही ते बघलावच आहो की मी किती धावत फास्ट येलो, का की 11:45च्या वरती 1 मिनिट पण जात नाही। मग ते आवला शेड्यूल आहे, दहावीचा काही फायदा नाही द्यायला। काय फायदा झाला? उलट आता मी घरा जायचं सोचत होतो की बस झालं वाटते आज गाडी कॅन्सल होणारी आहे, कारण ही चाललेलं आहे दाबोल काय दापोली काय। अक्सर गाडी लेट होतात 2-2 तास स्टॉपवर बसून राहतात आणि मग नंतर माहिती पडते डिक्लेअर होते की गाडी कॅन्सल। बरोबर, चला तेव्हा आज तोच माझा इरादा होतो आणि गाडी आली आहे बघा।
जाऊ अहो दाबोल गाडी ना हा बोल बोल चल बोला लवकर आली वेळेत अगदीच आली अरे काय दीड तास उशिरा वेगळी आहे फायनली गाडी मिळली आम्हाला सही दुरुस्त आहे जाऊन पटपट यायचं आहे बुबू करून माशाअल्लाह गाड़ी आ गई है। अभी हम एसटी में बैठे हैं। एसटी का सफ़र बहुत सेफ्टी सफ़र होता है माशाअल्लाह। ये क्या खड्डे विड्डे है ना रोड पे तो इस तरीके से होता है। हाँ चलो कैसा वाटते कन्नूला कैसा वाटतंय काय नीज जायली होती मस्त गोड गोड नीज विसरू वाऱ्यावर फुल वारो आहे आणि आता दाबोलला आमची गाडी पोचतंय होय दाबोलायला आहे बघा बघा ही आपली हिस्टॉरिक मस्जिद आहे आदिलशाहच्या जमान्याची माशाअल्लाह दाबोलची कवटावाली मस्जिद ज्याला बैद्यावाली मस्जिद बोलतो माशाअल्लाह आम्ही जवळ येलो आहोत धक्क्याच्या दाबोल धक्क्यावर आम्ही उतरू माशाअल्लाह दुकानं बिकानं हाँ पहिलं धक्क्यावर चला म्हटलं उतरी येतो ना आता सगळ्यात पहिले गरम गरम वडापाव वडापाव काय ज़्यादा गर्दी नहीं है, ज़्यादा भीड़ नहीं, 2-3 या या इकडे या काय करायचं आता वडापाव दाबोलला येण्यामध्ये मेन पर्पज आपला वडापाव आता खाणं काय पहिल्यासारखे वडापाव राहिलेच नाही आता बारके बारके राहिले तर सगळे खायला हवंय की नाही पहिली बात ती भूक पण लागली आहे आणि दुसरी बात आता हे दाबोलला म्हणजे आमच्या वडापावचं सेंटर आहे वडापाव बोला आणि आमच्या बालूची बर्फी होती आम्ही लहान होता तेव्हा एक रुपयाला की काही 100 रुपयाला बर्फी मिळली याची माशाला तिची मोठी अशी याची मिल्की बर्फी पण ती आता तिचं दुकान राहिला ना बर्फी राहिली पण वडापाव राहिला आहे वडापाव खाऊया आपण काय भाऊ बरे आहेत ना काय विशेष तुम्ही विसरलाय विसरलंच नाही मी आलोच नाही आज एवढे महिने इकडे 4-5 महिने आलोच नाही मी इकडे काय बाकी पहिला वडापाव तुमचा गरमागरम वडापाव यायला आहे आणि आम्ही आता खाता भाव विवर्स या तुम्ही आमच्यासोबत शरीक व्हा खायला मस्त मस्त मशी मस्तच आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम माशाअल्लाह माशाअल्लाह दाबोलच्या धक्क्यावर आता वडू बघा कवळून राहिलो आहे या जो डब्बल असेल तो वरून म्हणजे इतकी महागाई वाढली आहे माशाअल्लाह माशाअल्लाह विवर्स वडापाव खाऊन जायला आहे आता मी हे शेंगदाणे जी भुजिंगा बोलतात शेंगदाणे बोलतात ते मी उकळून घरशी आणले येतात सोबत खायला जरा कधी बाहेर पडलं की टोन चालवाय बेस वाटते नाही मग मी हे घरशी उकळून आणले येतात आणि आम्ही आता ती बैसून खाता आहोत असं कोण करत असेल काय मला सांगा तर आम्ही करता आहोत फुल एन्जॉय जिंदगी को फुल के जिओ खावा शेंगदाणे
खाताय मी ते काय माझं काम चालूच आहे खायचं. शेंगदाणे, वडापाव, समोसा खाऊन मस्तपैकी झालेला आहे. आता पटपट आटपून आम्ही जाता व फेरी बोटच्या तरफ. माशाल्लाह. शेंगदाणे खाऊन झालेतात. मग जायका मुका जायका बदल नाही. फुल एंजॉय. खा पी के मस्त मज़े में रहो. कुछ वक्त अपने आप को भी दो. एन्जॉय करा. बेस असा खुश असा आणि आपले माशाल्लाह. व्हिडिओज बघा. चाय मग टेस्टी आहे. ते नक्की काय टेस्टीच असते. दाबोल धक्कोय दाबोल धक्कोय. काय किती वाजल्याची? 1:45 नाही 1:35 ना. म्हणजे अर्धा घंटा बाकी आहे. बरं आहे. किती आपला तिकीट आहे? तिकीट काय 20 रुपये तिकीट आहे पर मंथ पर हेड. अर्धा तिकीट नाही ना बायकांचं? इकडे नाही हा, एस टीमध्ये फक्त. ही सेवा अजून मला मोकल साहेबांनी सुरू केलेली नाही. ती सरकारनेच केलेली आहे. स्टेट सरकार. ही बघा ही प्रतीक्षालय वेटिंग प्लेस वेटिंग रूम आहे. वेटिंग रूम. यहाँ आप चला आपण वेटिंग करूया. आराम कर सकते हैं. आता वाजले 1:15 आणि फेरी बोट आहे 1:35 त्याच्यानंतर मग आम्ही 1:35ला जाऊ आणि 1:45ला परत तिकडची आमची वापसी आहे. बरोबर. छोटीशी जर्नी आहे. कशी वाटते ती व्हिडिओ पुरो बघा आणि त्याला तुम्ही लाईक करा, Very good. कमेंट्स करा आणि शेअर करा. वेरी गुड. माशाल्लाह माशाल्लाह. बेस बात आहे. अरे पंखो चालू होते का बघ रे. बटन तर मार. लाईट गेली आहे. लाईट गेलेली आहे. आज सोमवार आहे ना. हो लाईट गेली. बंद कर बटन बंद कर. आपण गेल्यावरती चालू राहील नाही ते मग. हो. माशाल्लाह गर्मी. असली गरमी सुटली आहे. बाप रे बाप. निबंध माशाल्लाह गर्मी आहे. माशाल्लाह. चल यल्ला कमान. गाडी आली तर सगळी बघ फेरी बोटला जायला. कनो तिकीट काढूया. लाईन लागली तिकीटाला. हो. तीन फेरी गाडी आहे. नाही 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 गाडी नाही. विदाउट गाडी. फक्त पॅसेंजर तीन किती? पॅसेंजर 60 रुपये ना. ठीक आहे. थँक्यू. फक्त झोपाव जाते नाही. दाबोल धोपावे टू दाबोल रिटर्न. दाखव तिकीट दाखव पुढे. पैसे घे. बाकीचे घ्या. ते टाटा एस गोल्ड दाबोलशी धोपावे आणि धोपावेशी आता आम्ही परत दाबोलला येणार आहोत. ती आता नाही काढला तिकीट. तिकडची काढू पावशी काढू तिकीट आपण. एक माणूस आहे. माशाल्लाह बघा ही जितकी पण बाईक्स आहेत याने मोफ फॅसिलिटी दिली आहे जायला. हे सगळे गाड्या आहात या फेरी बोटला जातील. म्हणजे चिपळूणला गुहागरला रत्नागिरीला जायला हो एकदम शॉर्टकट आहे. ते माणसं यातलं जातात आणि त्या साईडला जाऊन मग रोडवेज जातात. आता ही सी वे आहे म्हणजे फॅसिलिटी मोफ झालेली. वॉटरवे सी वेज बोलतात ना. वॉटरवे सी वे सेम थिंग. ये हमारी मैडम है कनीज मुल्ला. बरोबर ना. जाऊ शकता काय आता? थांब जरा पाणी बिनी आहे त्यांना बोलून देते. बोलतील तेव्हा जाऊ. आणि ही का ही रूमवाली आहे ना. माणसं बसली ती ती कामगार आहेत. ते कामकाज करणारे.
ही बोट बघ. विवार उम्मीद करताय की तुम्हाला खूप आवडेल यो व्हिडिओ. आणि आवडणारच. बघा फेरी बोट ज्याला नाही माहिती असेल कवा त्यांनी नाव ऐकलं असतील पण बघले नसतील त्यांनी बघून घ्या तुम्ही फेरी बोट कशी आहे. हे बघ ही दाखव. मी मोप बघत आलेली आहो फेरी बोटला बट आता जल्दी येणं झालाय नाही हय. ही रूम्स आहेत बघा. ही रूमवाली बोट आहे. अरे वा. हां माशाअल्लाह. आपल्या इकडे मोठ सुविधा आहेत. तुम्ही एन्जॉय करू शकता. Yes. सगळं आहे. आणि ही बारकी बोट आहे बघा. हां बोया बी असतात यातलं सगळं. बोया फॅसिलिटीज आहे. हां ही पोलिसाची बोट आहे. ही बोट पोलिसाची आहे. लाईफगार्ड लाईफगार्ड आहे. हां लाईफगार्डच्या साठी. लाईफगार्ड माशाअल्लाह. पाणी फुल भरलेलं आहे. मला वाटते जरा मंगती घेतील त्याला. येस ऐसा वाटतंय हां. मना पण. एकदम मस्त सीन आहे बघ. काय सीन आहे. कोकणाला सीनची काय कमी आहे. बघूनच त्याचं नाव कोकण है. हे सगळं माशाअल्लाह मग काय. अल्हम्दुलिल्लाह. व्ह्यूअर्स माझ्या जानकारीच्या मुताबिक थोडाफार मालूमात आहे जास्ती नाही आहे पण आय थिंक ही मोकल डॉक्टर आहेत ना त्यांची जागा त्यांचाच आहे सगळं. त्यांचा आहे. ही फेरी बोट पण त्यांचीच आहे डॉक्टर मोकल साहा. सगळं. ठीक आहे. बघा ही गाड्या आतला चाललेतात. ही मच्छीची गाडी आहे आणि त्यासोबत बाईक पण बघा पुढे पुढे निघाली आहे. फेरी बोटला सध्याला माशाअल्लाह. एकदम फॅसिलिटी एकदम मस्त दिली. काय वर्षा दिली या फॅसिलिटीला आहे. फुल फॅसिलिटी अवेलेबल. किती वर्षा दिली असतील याला. माझ्या घरची 22 वर्षाचं येतात आहे ना. माशाअल्लाह. माणसाला कसं आहे गुहागर चिपलून जायला एकदम आसान होते. बिलकुल बिलकुल. आणि हो बघा गाड्या किती लाईनीत लागले होतात. माशाअल्लाह ही मोठी फॅसिलिटी अवेलेबल झाली आहे ना. डॉक्टर साहेब मोकलच्या प्रयत्नाने ही सगळं झालं आहे. त्यांना मोप थँक्यू. धन्यवाद डॉक्टर मोकल साहेब. धन्यवाद धन्यवाद त्यांना. तेव्हा ज्या जरिये पण आपल्याला फॅसिलिटी मिळतात त्याचं तुम्ही ग्रेटफुल व्हा. त्यांना तुम्ही शुभेच्छा द्या. त्यांना तुम्ही आवाजाला येऊ नको. यायचं नाही. नाही तो आवाज येतो ना गाडीतो. किती मजा येते बघा कधी याला. काही सुटेल. चला आपण पण जाऊया माझा काम. पुढे. चल हो शाळेचा. चला या. माशाअल्लाह. हे घ्या आमचे ते मी हा मुलगा आणि बघा विवर्स आता त्या धक्क्यावरची फेरी बोट निघाली आहे. माशाअल्लाह. बघा काय पद्धत आहे. एकदम सुपर सीन. बघा काय सीन आहे. माशाअल्लाह. सीन बघा. नारळाची झाडा आणि ही दाभोल खाडी. माशाअल्लाह. काय मजा वाटते की नाही. राईड स्टार्ट झालेली काय आहे. मजा वाटते. मजा वाटते आहे. माशाअल्लाह. माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. शुरू अल्लाह का नाम लेके हम लोग बिस्मिल्लाह. कशी गोल 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 फिरते बघ. हां कशी गोल फिरते बघ फेरी बोट. फिरणारच. त्याचा जी टोन होता त्याचा तिकडे जाईल. माशाअल्लाह माशाअल्लाह. पुढे जाऊ नको. मला हीच ते मजा घ्यायची होती. बघून यांचं मी जीव खाल्लो. मला घेऊन चला तुम्ही राईड करी आला. थांब. मस्त बघा ही पाणी आहे. माशाअल्लाह. माशाअल्लाह. आणि ती पण एक बोट आहे बारकी पॅसेंजर बोट. नवानगरशी सुटते. दाभोल धक्क्यापर्यंत आहे. आणि ह्यो आहे दाभोल धक्को. बघा आता आमचा दाभोल धक्को बघा मिळतोय. ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवू दाभोल धक्को. हो बघा दाभोल धक्को. माशाअल्लाह माशाअल्लाह. काय मारू बेस लागते ना. एक नंबर जबरदस्त कुदरती एअर कंडिशन. ती आहे धोपाव. हा ही धोपाव आहे. ती बघा ती माशाअल्लाह. जेट्टी आहे धोपावेची. तिकडे जाईल ही फेरी बोट आपली. माशाअल्लाह. काय सीन आहे बघ कनो. जबरदस्त आहे. तुम्ही बघा. माशाअल्लाह. ही दाभोल खाडी आणि ह्या लाईनीनी सगळा भोपन पंधेरी नौशा नौशा उन्हाळे फरार फरार सगळ्या लाईनी लागला. ही खाडी मोठी खाडी आहे दाभोल खाडी.
चला आता जरा व्यवस्था वरती घेऊन जाऊया आपण. रिव्हर्सला वरती घेऊन जाऊया आवरा बेगून. माशाल्लाह मग मजा येते रे. कमीत कमी पुऱ्या दिवसाचं सफर असलो ते आणखी मजा येईल नाही. वापस मजा येते माशाअल्लाह. हे हात लाईफ बॉर्ड लाईफ जॅकेट सगळी फॅसिलिटीज आहेत माशाल्लाह. आईलाव जवळ आहे लाव. हा जवळ आहे लाव बोलताय. माशाल्लाह ती है नवानगर की जेटी. सुकून महसूस होते है व्यूअर्स. बहुत सुकून महसूस होते है. ही अशी सेवा याच्या आधी कवा नाही होती. आज 20 ते 22 वर्षापूर्वी ही सेवा सुरू झाली आहे माशाअल्लाह. व्यूअर्स दाभोलशी धोपावेला गाडी पोचली आहे. गाडी मतलब वॉटर वेरी आमची येता होती बोट. आम्ही दाभोलशी धोपावेला उतरता आहोत. उतरला मतलब आम्ही ना उतरणार आहोत. आम्ही परत एकदा दाभोलला जाणार आहोत. गाड्या बघा कशा जातात. त्याची इकडची लोकल माणसं आहात ती उतरली जात आणि ही गाड्या कशी निघतात बघा. किती मजा येते बघियाला. हॅलो चला आपण पण निघूया. काय काय आपण निघूया का. हीच दाभोलला जाईल परत. तिकीट काय तिकीट नाही काढायचं. हो यस. चला या खालती या. चला चला चला. तेव्हा अशी रेली आमची दाभोलशी धोपावे फेरी बोटची जर्नी. बघा किती मस्त मजा वाटली आहे. चला चले कन्नो चल बेगून. गाड्या गेले आपणच रेलाव. आता कैसा आहे उतर याचा आणि तिकीट काढायचा परत दाभोल जायला. म्हणजे ही आम्ही तुम्हाला फिरवता आहो आणि तुमच्यासोबत आम्ही पण फिरता आहो. आता ही झोपावशी दाभोलला चालली आहेत हे गाड्या. म्हणजे हे येतात चिपळूणशी काय सिंगारतल गुहागर अंजनवेल या सगळ्या लाईनीशी येतात. आणि जर ह्यांना त्या मार्गेला मुंबईला जायचं असेल ते मोप लॉंगकट होईल. हे बघा हे इकडचं परिसर आहे माशाअल्लाह. माशाअल्लाह तेव्हा इकडचं तिकीट ऑफिस आहे. यशो गाड्या जातात इकडची माशाअल्लाह. आता दिवाळी आहे जवळ आणि 20 तारखेला दिवाळी आहे. त्याचे फटाकडे झालेले आहेत इकडे माशाअल्लाह. दुकान लागलं आहे. काय हॅप्पी दिवाळी आहे. कुणाचं दुकान आहे.
This way goes to Guhagar, 16 kilometer. Gopalgarh, 18 kilometer. Velenishwar, 38 kilometer. पहिले या साईडला रोड नाही होता 20-22 वर्षा आधी. डोंगर होता, डोंगरावरची पायी पायी जायची माणसं. इंशाल्लाह ही घरात पहिले मातीची घरा होती सगळी, आता सगळा कॉन्क्रीट झाला एकदम फर्स्ट क्लास. हां हे बघा दत्त भवन सभागृह रसदग्रंथी माशाअल्लाह. हां हे काय ज्यूस. आता गाडी किती वाजता स्टार्ट होईल बघा. आज चालू ना 2 मिनिटं. ही लगेच निघेल. 2 मिनिटं थांबूया बोल. चला सुट्टे आता गडबड करता हो आम्ही. काय करी आता काही बरोबर दाखवायला मिळे नाही मिळालं. स्पीडला जायचं आहे. 2 ते 3 मिनिटाचं जास्ती थांबत नाही. हे बघा आता उचलला त्यांनी. हा माशाअल्लाह माशाअल्लाह चेन उचलला गेलाय. हे बाईकचे किती घेतात? 65. फक्त बाईकचे 65 आणि तुमचे त्याच्यात आले. हा छान आहे एकदम. हो हो आम्ही मुल्ला. काय बरं आहेत ना? काय विशेष? जबरदस्त मंजर आहे विवर्स. तुम्ही बघू शकता. वाव ऐसं मोको कवा नाही मिळणार, मग कवा नाही मिळणार. मस्त मजा येते. मोके मिळतील आपल्याला. टाइम द्यायचा असते, टाइम काढूया पडेल वक्त द्यायचं असते. आणि बोला दोपावशी तुम्ही कोण कोण बघता वाव आम्हाला. तर होय हो तुमचं गाव आहे आणि तुमच्या गावात आम्ही यायला होतो. आणि दाभोलचे कोण कोण आहोत ती पण सांगा कॉमेंट बॉक्सला नक्की या. आता आम्ही दाभोलला जातो भाव आणि मग इंशाल्लाह आम्ही आमच्या घरात जाऊ. हे बघा यो है बहरे अरब अरेबियन सी समोर आहे आणि हे आजचा पुरा दाभोल खाडी आहे. माशाअल्लाह हे सगळे पॅसेंजर्स आहेत. हे बघा काय भाई बरे आहेत ना? आपले दिवसात किती फेरी होतात तो इकडे? फेरी किती होतात दिवसात? 42. छान एकदम उत्तम. व्ह्युअर्स मजा मोप मिळली आहे. एन्जॉय केला भाव. 60 रुपये जाया आणि 60 रुपये यातनं आम्ही लोक 120 रुपयातनं फुल एन्जॉय केला भाव. तर तुम्हाला पण एन्जॉय करायचं मन करते तर तुम्ही नक्की या. दाभोल टू धोपावे फेरी बोट मार्गातला तुम्ही या आणि मजा करा. आणि दुसरी बात मला तुम्हाला सांगायची होती व्ह्युअर्स की इतका सगळा दिमाग इन्सानला कुणी दिला नाही. बेशक आपल्या अल्लाह सुब्हानहू व तआलाने दिलेला आहे की इतका दिमाग लढवलेला की इतके मोठे मोठे गाड्या इकडचे तिकडे ट्रान्सफर होतात. या बाजीतला या फेरी बोटला इतक्या गाड्या जातात त्या साईडला. तर बघून आपल्याला असं मतलब वाटते, प्राऊडच वाटते की ही बेशक अल्लाने दिमाग दिला आणि इंसान त्यावर अंमल केला नाही. दिमाग देते बेशक इंसान अल्लाह. अल्हम्दुलिल्लाह जरा जरा अल्लाह का मोहताज है. सबको अल्लाह ने बनाया है. 20 ते 22 वर्षाआधी हो मार्ग आणि हो जरियो नाही होतो. सिर्फ इंसान इकडची तिकडे जायचा किंवा गुहागर तालुक्याची माणसं दाभोलला यायची, दापोली तालुक्यात यायची. पण आज गाड्या पण जातात आणि इकडची मुंबईला जायला पण मार्ग आहे, चिपळूण मार्ग आहे.
यो दाभोळ मोल्लो आहे, वनकर मोल्लो, बामणी मोल्लो. माशाअल्लाह बघा काय सीन आहे. मोफत जबरदस्त झकास सीन आहे, झकास. आता आम्ही परत तिकडशी चढला होतो फेरी बोटला, तिकडेच परत उतरणार. काय बोलतात हां माशाअल्लाह. आता हे बघा यो गाडी अशो इकडे पण निघतील बाहेर. सो स्वीट माशाअल्लाह. म्हणजे दाभोळच्यो गाड्यो फेरी बोटनी धोपावे गेल्यो आणि धोपावेच्यो गाड्यो आयलेल्यो फेरी बोटनी दाभोळला आयल्यो. माशाअल्लाह. चला आपली जर्नी एंड होते हतेच. दाभोळशी जाऊन धोपावे फिरून आयला भाव. आता आम्ही कोलतारला जाऊ. कोलतरे जर्नी ती तुम्हाला बपोगत दाखवलेली होय. नाही पण आणि काय तुम्ही जर्नी नाही, येणारच पण आपलं ही काम फेरी बोट दाखवत होतं आपल्या अल्हम्दुलिल्लाह. पुऱ्या दुनियाच्या मेंबर्सला, म्हणजे आपले जितके पण सबस्क्रायबर्स आहेत त्या लोकांना दाखवायचा होता. दाखवला आपण, दाखवून जाईल. बाबा आपली ठेली किती काय पाहिजे तुम्हाला? मसाला ताक पाहिजे? काय पाहिजे? काय आईस्क्रीम खावाल? काय खावाल? ताक घ्या, गरम मोप होते ना, जबरदस्त तू गरम. काय पिशील? मसाला ताक क्या हेरियत? आईस्क्रीम पाहिजे? चला आईस्क्रीम द्या. कोणतं आईस्क्रीम पाहिजे तुला? अच्छा आहे फ्लेवर. त्यांना विचार मँगो पाहिजे काय पाहिजे? ताक दे दीजिए. ये मसाला ताक है, ये मसाला ताक. अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह. बिस्मिल्लाह. नाही माशाअल्लाह. मसाला ताक. अहो पण एक बात बोलू, आपल्या गावातल्या जी ताक मिळते दिलीप भाई देतात. म्हणजे दिलीप भाई म्हणजे कच्चे आमचे सनकुलकर दिलीप भाई. सही आहे. इतका आंबट ताक असते, इतका आंबट ताक असते की विचारू नको. पण एवढं तर आंबट नाही. नाही पण ती करी बनवण्यासाठी आंबटच लागते ना. जबरदस्त आंबट ते असते. आपल्या हातात आहे. बापरे. ती ताक पिताना तुमच्या डोळे खुल्ले नसतील, बंद असतील. इतकं आंबट असते. राईट. मग सगळ्यांनी सांगा जरा कैसा वाटलाय तुम्हाला फिरून? आप लोगों को कैसा लगा फेरी बोट का सफर? हाँ आमची टूर दाभोळ टू धोपावे, धोपावे टू दाभोळ रिटर्न टूर कैसा वाटलाय तुम्हाला? काय तुमचं पण मन झालं आहे आमच्यासोबत किंवा आमच्यासारखा टूर करी आला, जर्नी करी आला तर तुम्ही नक्की या. आणि आता आमची कोलतार गाडी लागेल, आम्ही जाता आहोत गाडीसाठी. आजपर्यंत आपलं होतो व्लॉग. आता आम्ही एंड करता, तुमची अलविदा घेता. आता अलविदा घ्यायच्या आधी मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देता. ही फेरी बोट जी आहे ती आपल्या पब्लिकसाठी एक फॅसिलिटी आहे. बिलकुल. बघा मुंबईची माणसं आली की त्यांना रत्नागिरीला जायला, गुहागरला जायला मोप लॉंग कट होते तो सफर, याने रोडवेज. ते रोडनी इकडे दाभोळला येऊन या फेरी बोटनी वॉटरवेनी जाऊन गुहागर म्हणजे ते त्या साईडला तरी बंदर धोपाव तिकडे उतरून रोडवे आहे. मग तिकडची त्यांना किलोमीटर म्हणजे ह्या सफरने किलोमीटर कमी पडतात. ते फायदाच फायदा आहे. हां, पेट्रोलची बचत, सगळी बचत आणि पैशाची बचत. ते ही एक मोठी फॅसिलिटी आहे सगळ्यांसाठी. ते ही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्या मागत होतो की आपल्या इकडे ही फॅसिलिटी आहे दाभोळला. ते सगळ्यांनी ही फॅसिलिटीचा लाभ घ्या आणि या इकडे व्हिजिट करा. माशाअल्लाह. चला मग दुआत याद ठेवा. आता आम्ही काशी रस्ते अल्हम्दुलिल्लाह आता आम्ही निघता आहोत कोलतारला जायला. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहो इंशाअल्लाह. दिखाने के लिए बहुत कुछ है. हमको बहुत सारे वीडियोस आपके सामने पेश करना है. नए रहेंगे उन्होंने सब्सक्राइब करो सबसे पहला, फिर लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट्स कीजिए. जे आमचे व्ह्यूअर्स आहात ते
यूट्यूब बघतात तसाच आमचा चॅनल फेसबुकवर पण आहे. follow फेसबुकवर करा. नाझीर मुल्ला, त्याला फॉलो करा. आणि त्यावर पण Instagramवर व्हिडिओज जातात ते बघा, तुम्ही वॉच करा, लाईक शेअर कॉमेंट्स करा. आणि तसाच माझा एक चॅनल इंस्टावर आहे कनीज नाझीर बोलून, त्याला पण तुम्ही फॉलो करा. जी, जी. भरभरून सपोर्ट दाखवा तुमचं. हां चला मग आता अलविदा घेतो. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. टेक केअर.